उद्या होणारी निवडणुकीचे प्रचार तुम्ही कोणाकडून करणार आहे? नमस्कार, मी गंगाधर पोंडीबा महाबळे. मी वंचितचा कार्यकर्ता आहे. मी जन्मापासून प्रकाश आंबेडकरांचं काम करतो आणि माझं वय आज रनिंग 80 आहे. मी बरेचसे इलेक्शन पाहिले आणि आजचे पाहत आहे. म्हणून मला एकच जनतेला आवाहन करायचे, आज इकडे तिकडे न जाता, कोण्या आमिषाला न भुलता किंवा कोण्या ढोंगी प्रचारक येऊन तुमच्या दरवाजाला काही सांगील त्याला न भुलता किंवा त्याच्या मागे न जाता वनलीवन केवळ प्रकाशजीने दिलेला उमेदवार शिवा नरंगले यांची निशाणी सिलेंडर आहे. म्हणून मी एक विनंती करतो तुम्हाला, आता नाही तर कवाच नाही अशी नामी संधी आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, गॅस सिलेंडरलाच मतदान करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. लोहा व बंदर 88 मतदारसंघामध्ये कोणता आमदार निवडून येईल? आज एकदम तेवढं सांगता येईना, पण या जनतेच्या मनातून जनता आज कोण्या उमेदवाराला पैसे देऊन मतदान बी द्यायची तयारी दाखवतात ते आहे शिवाभाऊ नरंगले. गावगाव त्यांना पैशाची भेट मिळत आहे आणि आशीर्वाद रूपी त्यांना हार घालून म्हणजे आर्थिक मदत देऊन सुद्धा त्याला हार घालून स्वागत करालेत आणि मतदान बी देणार आहेत. म्हणून मला ते येतील म्हणून मला विश्वास आहे. आता चालू सरकार आहे, जे चालू सरकार आहे महायुतीचे, ते बरी आहे का? अजिबात नाही. सगळं जनतेच्या विरोधात आहे. जनतेच्या हिताचं सरकार नाही असं माझं मत आहे. वंचित बहुजन आघाडीची बी टीम आहे, रिपब्लिक सेना, हे दोन रिंगणामध्ये आहे, तर आपलं मत काय आहे? त्याच्याबद्दल एक शेर म्हणतो मी, हमें अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था, जहाँ मेरी कश्ती डूबी वहाँ पाणी बहुत कम था. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तमाम बहुजनातून किंवा मागासवर्गीय बाळासाहेबांना आरक्षण बचाव रॅली काढली, तमाम बहुजन जागा झाला आणि या भामट्याला तिकीट दिलं नाही म्हणून उभं राहून आमचंच घर फोडलं. दुसरं आंबेडकर घेऊन आज जनतेमध्ये फिरत आहे. म्हणून आमचं बाळासाहेबाचं, डॉक्टर बाबासाहेबाचं घर फोडा तयार झाला आहे. याला अजिबात थारा देऊ नका. शिवा नरंगलेला फोन देऊन सिलेंडरवरच मत टाकून शिवा नरंगलेलाच विजय करा अशी मी विनंती करतो जनतेला. आता आपण एवढे मतदान पाहिले आहे, हा, इलेक्शन किती मतदान म्हणजे किती वोट केलेले म्हणजे मी आतापर्यंत जवळपास बालवयात 1-2 इलेक्शन निघून गेले असतील, तर जवळपास मी बरेचसे इलेक्शन पाहिले. माझं वय आज 80 आहे. त्याची गणन तुम्हाला गणित करून दाखवू शकत नाही, पण खूप इलेक्शन मी पाहिले आणि एवढी खिचडी आणि एवढा हौदोस, एवढी किरकिर कुठंच कधीच पाहिली नाही. मी एवढं पब्लिक कंटाळून गेली. एवढी किरकिर करायची काय गरज आहे तुम्हाला? जर तुम्ही स्वच्छ मनाचे, स्वच्छ निर्मळ जर उमेदवार असाल तर तुम्हाला आपोआप मतदान देतात. तुम्ही असं किरकिर करून किंवा जोर लावून किंवा काहीतरी त्याच्यावर धडपण आणून जर मतदान घ्यायच्या मागे लागाल तर तुमचा निश्चित पराभव है, ये लिहून ठेवा. अपना न्यूज चैनल में आपका स्वागत है और अपने चैनल न्यूज़ को लाइक, शेयर, कमेंट, सब्सक्राइब जरूर करें.